सुरेशजी नाईक गडाख, भांगरेताई अमित भांगरे, खांडगे सर, विकास शेटे, स्वातीताई शेतकर, रवी मालाडकर, अमित नायकोडी, प्रकाश नायकोडी, भाऊसाहेब रक्ते, सचिन नरवडे, अरुण रुपवते, अमित भांगारे, दिलीप भांगारे, विनोद हांडे, बबन वाळून, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अकोले तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, विशेषतः तरुण मित्र, पत्रकार बंधूंना मित्रांनो, बंधू भगिनींनो, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मी एकदा भांगरे साहेबांच्या कार्यक्रमाला पवार साहेबांच्याबरोबर आलेलो होतो. परंतु इतक्या मोठ्या विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा उपस्थित राहिलेलो आहे. 40 वर्षे ज्या व्यक्तीवर पवार साहेबांनी प्रचंड विश्वास व्यक्त करून अनेक सत्तेची संधी दिली, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षही केलं, त्या व्यक्तीने ऐन निवडणुकीमध्ये विश्वासघात केल्यानंतर जनता कशी स्वाभिमानानं पेटून उठू शकते हे गेल्या विधानसभेत आपण दाखवून दिलं. आणि डॉक्टर किरण लहामटेंना 57,000 मताधिक्याने आपण निवडून दिलं. यासाठी तुम्हाला सर्वांना सलाम करण्यासाठी हा या मतदारसंघामध्ये आलो. जनता जर स्वाभिमानी असेल, नेत्यावर जर प्रेम करणारी असेल, तर ती कशी पेटून उठू शकते हे अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपण दाखवून दिलेलं आहे. बंधू भगिनींनो, याचा उल्लेख बघायची डॉक्टरांनी केला. 24 ऑक्टोबर ती तारीख होती ज्या विधानसभेच्या निवडणुकीचा 2 वर्षापूर्वी निकाल लागला. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती होती आणि भारतीय जनता पक्षाचे 105 विधानसभेचे आमदार निवडून आलेले होते आणि 56 शिवसेनेचे निवडून आलेले होते. त्यामुळे निकाल स्पष्ट होता की आता काय आपली सत्ता येणार नाही. आणि त्यावेळेला फार पाऊस पडत होता, तुम्हाला आठवत असेल. त्यावर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडला. जर आपण काही दिवसांनी दिवाळीचा सण जसा आज आलेला आहे तसा त्या 2 वर्षापूर्वी आलेला होता. आपण खिडकी उघडली की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत. आणि आपण धमाल ऐकली असेल की अमित शहाने उद्धव ठाकरे साहेबांना जो शब्द दिलेला होता 2.5 वर्षे मुख्यमंत्री करण्याचा, तो त्यांनी पाळला नाही. म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री व्हायला तयार झाले आणि ही महाविकास आघाडी या राज्यामध्ये सत्तेवर आली. 2 महिने गेले असतील आणि आपल्यावर एक कोरोना नावाचं एक जगावर संकट आलं. म्हणून इतकं मोठं संकट होतं, या जगातल्या 210 राष्ट्रावर हे संकट आलं. संसर्गामुळं हा रोग होतो ही कल्पनाच आपल्याला माहिती नव्हती. टेस्टिंग करणारी एकच लॅब आपल्या या राज्यामध्ये होती. आपल्याला 8वा ते दिवस, पहिली लाट असेल किंवा दुसरी लाट असेल, की आपल्या घरातला जर एखादा कुटुंबातला सदस्य जरी बाधित झाला असेल तर त्याला आपण भेटायला जाऊ शकत नव्हतो. दुर्दैवाला तो मृत्यू पावला तर त्या अंत्यसंस्काराला आपण जाऊ शकलो नाही. आणि दुसऱ्या लाटेत तरी आपण 3 लाख लोकांना गमावून बसलो. कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचा पती गेला, कोणाची पत्नी गेली. अनेक सगळे सोयरे या कोरोनाच्या या रोगामुळे मृत्युमुखी पडले. आणि दुसऱ्या लाटेत तरी ऑक्सिजनच्या अभावी किंवा रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अभावी अनेकांचे हाल झाले. बेड मिळू शकले नाहीत, ICU बेड मिळू शकले नाहीत. अशी अतिशय एक दयनीय परिस्थिती आपल्या सगळ्या जगानं अनुभवली.
विशेषतः डॉक्टर लहामटेसारखे असतील, लंकेसारखे अनेक राष्ट्रवादीचे प्रमुख आमदार असतील, त्यांनी मला वाटते या सर्व जनतेला धावून जाण्याचं काम केलं आणि अतिशय उत्कृष्ट काम या कोरोनाच्या काळात केलेलं आहे. मी अशासाठी याचा संदर्भ पहिल्यांदा दिला की आज तिसरी लाट जगामध्ये येणार नाही असं म्हणत असताना कालच सिंगापूर आणि इंग्लंडला संख्या ही वाढलेली आहे, संख्या दुपटीनं तिपटीनं वाढलेली आहे आणि नगर जिल्ह्याची संख्या ही आपल्या देशात 1 नंबरची आहे आणि त्यात संगमनेर पहिला आहे म्हणजे तुम्हाला लागून. आणि म्हणून अजूनही धोका गेलेला नाही. आपण सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आपण तोंडाला मास्क लावणं, अंतर ठेवणं हे काम दिवाळीपर्यंत आणि दिवाळीनंतर सुद्धा धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आता देशात कुठेही लॉकडाऊन नाही, फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन आहे, याची आपण नोंद घ्या आणि त्या पद्धतीनं आपण खबरदारी घ्या एवढी कळकळीची विनंती या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला मी करतो. डॉक्टर लहामटेसारख्या एका अतिशय सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि पुढे आलेल्या एका कार्यकर्त्याला आपण संधी दिलेली आहे आणि डॉक्टर लहामटे गेले 2 वर्ष माझ्यावर सहकारी म्हणून आहेत. गरिबांच्यासाठी कसं काम करावं, आपल्या मतदारसंघामध्ये निधी कसा खेचून आणावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉक्टर किरण लहामटे आहे. आणि सातत्यानं आपल्या मतदारसंघातल्या सातत्याने विकास कामाचा सातत्याने विकास कामाबाबत त्यांची असलेली काळजी हे मला वाटते या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अनुभवलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी डॉक्टर लहामटे यांनी आपल्या अकोले तालुक्याच्या मागं हिमालयासारखा उभा राहील आणि या सगळ्या विकासाला, कारण हा आपला आदिवासी तालुका आहे, आपला डोंगरी भाग आहे, आपल्याला निधीची प्रचंड गरज आहे हे ओळखून आता आज जे कार्यक्रम जवळजवळ 200 कोटीचे आज प्रशासकीय मान्यता डॉक्टर साहेबांनी घेतलेले आहेत आणि त्यातले जवळजवळ 20 कोटीच्या ग्रामीण भागातले आणि आपल्या अकोले शहरातल्या 12 लाख रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे. त्यामुळे रामा 32 तांबोड पूर्णवेळा कळस रस्ता, रामा 50 ते अंबड पाडाणे रस्ता, कोंबाडणे कोपरेवाडी ते खिरविरे, उद्योग वारी वाघापूर ते पिंपळगिरी रस्ता, असा जवळजवळ 36 कोटीचे रस्ते आज आपण त्याचा शुभारंभ या पंतप्रधान सडक योजना आपण टप्पा नंबर 2 यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर पंतप्रधान EDB योजनेमध्ये आपण रायतूर ते कोकणेवाडी म्हणजे प्रतिमा 17 ते तुमशेत रस्ता, प्रतिमा 24 ते कातळापूर, रामा 50 ते वाळेगाव शंकरवाडी असा जवळजवळ 13 कोटी 92 लाख रुपयाचा सुद्धा निधी आपण मंजूर करून याही कामांची लवकरात आपण सुरुवात करणार आहोत. आणि या अकोले शहरामध्ये मगाशी अनेक लोकांनी काही विकासाच्या मागण्या केल्या. अशोक भांगे साहेब मला सांगत होते की ही जुनी ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्येच नगरपंचायतीची आपण कार्यालय केलेलं आहे आणि म्हणून जी प्राथमिक शाळेची जी जागा आहे त्यामध्ये नगरपंचायत जागा द्यावी. मी आजच रात्री नगरला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आणि शिवला बोलावून जर त्यांनी ठराव करून दिला तर ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी तात्काळ ही ग्रामपंचायत जागा ही नगरपंचायतीला देण्याचा मी प्रस्ताव मंजूर करून देईल असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आता महाविकास आघाडीच्या वतीनं आपण येणाऱ्या या अकोले नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण पॅनेल करणार आहोत असं मला कार्यकर्त्यांनी सांगितलं. मला वाटतंय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जर पॅनेल झालं तर मला वाटतंय ही येणारी सत्ता या महाविकास आघाडीची सत्ता या अकोले शहरामध्ये येईल. तुम्ही ही जर सत्ता आमच्या हातामध्ये दिली तर या अकोले नगरपंचायतीचे हे शहर हे अतिशय विकासामुख करू, एकही विकासाचं काम या गावामध्ये राहणार नाही अशा प्रकारचं काम आम्ही निश्चितपणे करू. निवडणुकीपूर्वीच आता 12 कोटी तर आमदार साहेबांनी दिलेलेच आहे, परंतु नगरोत्थान हा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून 1 कोटीचा निधी
मी तात्काळ आजच मंजूर करतो. मी मगाशी मुख्याधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांना 1 कोटी ताबडतोब कामं द्यायला सांगितलेली आहेत. ती 1 कोटी कामं आपण तात्काळ मंजूर करू. त्याशिवाय आपल्या इथं हुतात्मा ते गाव धुमाळवाडी तिथं 4-5 लोकांनी हुतात्मा दिले आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी. इतकं एक ऐतिहासिक ते आपण हुतात्मा स्मारक शासनाने केलेलं आहे. त्याच्या सभोवतालच्या परिसरासाठी सुद्धा मी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून 50 लाख रुपये मी मंजूर केले आहे. आणि या दोन्ही विकास कामासाठी जिल्हा नियोजन मंडळ तात्काळ मंजुरी देईल. चांगली दर्जेदार कामं करा. आणि याचा उल्लेख गायकर साहेबांनी केला की बाबा आमच्या कारखान्याचा रस्ता करा. आमदार साहेबांनी कारखाना द्या. आता कारखाना दिला तर रस्ता तात्काळ मंजूर करू असं आमदारांनी सांगितलेलं आहे. आता आमदारांना मला मोडता येणार नाही म्हणून मी आता सांगतो त्यांनी काय सांगितलं ते करा. रस्ता मंजूर करण्याचं काम मी निश्चितपणे करेन एवढं त्या निमित्तानं सांगेन. अनेक म्हणजे 40 वर्षे ज्यांनी सत्ता भोगली. मी ज्यावेळा आपल्या मतदारसंघामध्ये मी पवारसाहेबांच्या हेलिकॉप्टरनं आलो होतो त्यामुळे इतकं काही रस्ते मी पाहिले नव्हते. परंतु जेव्हा मी प्रवेश केला आणि पाहिलं माझ्यावर डॉक्टर धामटे सर होते तेव्हा 40 वर्षे आपण ज्याला सत्ता दिली या राज्याची तिजोरी ज्यांच्या हातामध्ये दिली ज्याला आदिवासी विकास खात्याचं मंत्रीसुद्धा केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये अशी रस्त्याची शोचनीय अवस्था असेल तर हे आपलं दुर्दैव आहे. वास्तविक मतदारसंघात मी आपले बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील होते गेल्या 5 वर्षापूर्वी. आमच्या जिल्ह्यामध्ये इतकी रस्त्याची खेळपट्टपा त्यांनी केला की आज त्या हायब्रिड ॲन्युटी जे रस्ते केलेत ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत. आणि मी त्यावेळेला म्हणालो होतो जर मी बांधकाम खात्याचा मंत्री असतो तर या जिल्ह्याचे रस्ते काचेचे चकचकीत केले असते. मी त्यावेळेला म्हणालो होतो. आणि आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी तुम्हाला निश्चितपणाने सांगेन लहानटे साहेबांच्या मागं अशा प्रकारची शक्ती आपण उभी करू. 40 वर्षाचा हा बॅकलॉग भरून काढू. आणि आपण लहानपणा आपण आमदार केले ही चूक आपण केली नाही. आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी आपण कामगिरी केली असं अभिमानानं सांगावं लागेल. अशा प्रकारचं काम डॉक्टर लहानटे करतील त्यांचे सर्व सहकारी करतील. बंधुभगिनींनो अधिक फार वेळ झाला. अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. आपले नेते पवार साहेब आज ही वयाच्या 82व्या वर्षी किती जरी ऑपरेशन झाली तरी जिद्द आणि ईर्ष्या त्यांनी सोडलेली नाही. या देशातला एकही असा प्रश्न नाही राज्यातला एकही असा प्रश्न नाही की जो पवार साहेबांना माहिती नाही. म्हणून पवार साहेबांची भागीदारी या देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करण्याची जबाबदारी आपली आहे. बंधुभगिनी याहीपेक्षा अनेक कामं आपली आहेत. ही झाली विकासाची कामं. आपण जोपर्यंत गोरगरिबांच्या झोपडीत जाणार नाही सामान्य माणसाच्या झोपडीत जाणार नाहीत तोपर्यंत सामान्य माणसं माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारत जाते. आता 2-3 प्रश्न डॉक्टर लांबटे साहेबांनी सांगितले की आपल्याला MIDCची आवश्यकता आहे. निश्चितपणानं मी 2 आठवड्यात त्याला दिवाळीनंतर सुभाष देसाई जे आपले उद्योगमंत्री त्याच्याकडे घेऊन जाईल आणि या MIDCसाठी निश्चितपणानं ही सगळी विकासाची कामं आपण मार्गी लावू. परंतु आपण जी गरिबांची जी योजना आहे त्याला मात्र डॉक्टर साहेब आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडं विशेष सहाय्य खातं होतं आणि त्या विशेष सहाय्य खात्यामध्ये बॅरिस्टर अंतुरे साहेबांनी 80-81 साली संजय गांधी निराधार योजना मंजूर केलेली होती. आणि मी ज्यावेळेला गावागावात जायला लागलो त्यावेळी जशा आता महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत एवढ्या मोठ्या महिला संख्येने जमल्या की त्या 100 भगिनीमध्ये 10 भगिनी अशा आढळायच्या की दुर्दैवानं ती विधवा झालेली आहे. दुर्दैवानं परित्यक्त्या झालेल्या नवऱ्यानं सोडलेली आहे. त्यात 65 वर्षाची म्हातारी माणसं अशी मला म्हणायची साहेब आम्हाला मुलं बघत नाहीत, आम्हाला शेतात काम जमत नाही, आम्हाला घरात काम जमत नाही, आम्ही करायचं काय, मुलं बघत नाही, सुना बघत नाहीत. तिसरा घटक जो आहे तो दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतिमंद माणसं जन्माला येत आहेत, त्यांची मुलं आयुष्यभर आईवडील त्याचं ओझं वाहत आहेत. हे 4 घटक जे होते यांच्यावर मी काम करायचं ठरवलं आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मी पहिला निर्णय घेतला
जी माझी विधवा भगिनी आहे त्यानं नवरा सोडल्याचं सर्टिफिकेट आणल्याबरोबर त्याला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला. जी परित्यक्त्या भगिनी आहे तिनं त्या कायद्यामध्ये सोडचिठ्ठी ही कोर्टात आणायची होती ती मी बदलली. गावाचा सरपंच, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ही परित्यक्त आहे, नवऱ्यानं सुटलेली आहे, तिला पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला. जे अपंग जे लोक आहेत म्हणजे ज्यांना डोळे नाहीत, हात नाही, मला ज्याचा मी उल्लेख केला, त्याला 80% सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची गरज होती ती मी बदलून 40% आणली. आणि चौथा जो घटक आहे तो 65 वर्षाचा म्हातारा माणूस, म्हातारी त्याची आई, त्यांनी खरं काय करायचं, डोंगरा एवढं दुःख त्यांचं, मुलाला जन्माला घालायचा, वाढवायचा, शिकवायचं, लग्न करायचं आणि लग्न केलं की राणीला घेतला की उडालाच. म्हातारी माणसं घराघरात टाचा घासत आहेत. म्हणून या देशामध्ये कुठेही कायदा नाही या राज्यामध्ये मी आणला. 65 वर्षापेक्षा जी म्हातारी माणसं आहेत त्यांना मुलं आणि बघत नसतील तर आईला 1000 रुपये आणि वडिलांना 1000 अशी एकत्रित 2000 रुपये योजना देणारी योजना या राज्यामध्ये मी आणली. त्याचं नाव मी श्रावणबाळ ठेवलं आणि माझं राज्यभर नाव श्रावणबाळ पडलं. आता याच्यामध्ये अडचणी काय आहेत, त्याच्यामध्ये हे जे घटक आहेत हे ओळखणार कसं. तुम्ही जर घरात गेला नाही, विधवा भगिनी आहे कोण शुद्धी नाही, परित्यक्त्या भगिनी आहे कोण शुद्धी नाही, ही 65 वर्षाची म्हातारी शुद्धी नाही, तो तलाठी, तो सर्कल, तो मामलेदार, इतर सगळी साहेब धुवून बसतात, ती दाखले देत नाहीत, डॉक्टर दाखला देत नाहीत. यासाठी आपण कार्यकर्त्यांनी त्याला नेलं पाहिजे, आमच्यासारखी मदत घेतली पाहिजे, त्याला दाखवून दिलं, दाखले मिळवून दिले पाहिजेत. अजून 2 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे मला माहिती आहे. मी धनंजय मुंडे या विभागाचे आता मंत्री आहेत, ते खातं आता माझ्याकडे नाही. मी त्याला विनंती केलेली आहे की 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 50,000 रुपये करणं आणि 1000 रुपये पेन्शन ही 2000 रुपये करणं हे काम आपल्याला येणाऱ्या काळात करावं लागेल. आणि यासाठी कार्यकर्त्याची फळी, आता घोषणाधारीची मुलं आहेत की नाही, त्यांनी घराघरात जाण्याची आवश्यकता आहे, त्याला शोधण्याची आवश्यकता आहे, त्याला त्या तलाट्यापर्यंत आणणं, सर्कलपर्यंत आणणं, मामलेदारापर्यंत आणणं आणि सर्टिफिकेट घेतल्याशिवाय या महिलांना आणि या लोकांना न्याय मिळणार नाही. दुसरं एक खातं माझ्याकडे आलं विधी न्याय खात्याचं. हे विधी न्याय खात्यामध्ये पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली नोंदणी झालेले जे दवाखाने आहेत मुंबईत आज ते सगळे पब्लिक ट्रस्टचे धर्मादाय दवाखाने आहेत. बॉम्बे हॉस्पिटल, लीलावती, जसलोक, रहिजा, हिरानंदानी, लीलावती हे सगळे हॉस्पिटल आहेत, ब्रिज कॅन्डी, सैपी, हे सगळे धर्मादाय दवाखाने आहेत. त्यांना शेकडो कोटीच्या सवलती शासनात दिलेल्या आहेत. त्यांना जमिनी दिले आहेत कमी किमतीनं मोफत, त्यांना पाणी, वीज, कस्टम ड्युटी, ऑक्ट्राय सगळं माफ केलेलं आहे, विजेच्या दरामध्ये सवलत दिलेली आहे. आणि सरकारनं 1956 साली कायदा काय करा की 100 लोक जर आले तर 90 लोकांना तुम्ही पैसे घ्या, 10 लोकांना गरिबांना मोफत तुम्ही उपचार करा. एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला, ऑपरेशन करायची पाहिजे आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये लोक देणार कुठे एका रकमेनं, मरणाची त्यांना वाट बघायला लागत होती. या खात्याचा मंत्री मी झाल्याबरोबर मी कायदा आणला. हे जे दवाखाने आहेत हे गरिबांच्यावर उपचार करत नव्हते. जे दवाखाने उपचार करणार नाहीत त्याची तपासणी मी लावली आणि त्याचा मुख्य ट्रस्टी म्हणजे आता बिर्ला असेल तर बिर्ला, अंबानी असेल तर अंबानी, टाटा असेल तर टाटा आणि त्याचा मुख्य डॉक्टर याला 6 महिन्याची सक्तीमध्ये शिक्षा ठेवली आणि त्याला 50,000 रुपये दंड ठेवला. आणि आज 20 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत होत आहे. आजही मी डॉक्टरला सांगेन माझी मदत घ्या, मी तुम्हाला सहकार्य करीन. तुम्हाला हा रोग होण्याची आपण प्रार्थना करूया कळसुबाईकडं, पण झालं तर घाबरू नका, माझ्याकडे आम्ही पालकमंत्री आहे तुमचा, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाईल. मी माझ्या बंगल्यामध्ये 2 खोल्या ठेवल्यात पेशंटसाठी, मी 10 माणसं ठेवलेली आहेत आणि त्या दवाखान्याला माहिती आहे कायदा कसा केला आहे ह्याला मला, त्यामुळे तुरुंगात कसं घाला ह्याला माहिती आहे, त्यामुळे माझं निमूटपणाने ते ऐकत आहे. आणि अशा सगळ्या रोगावर मोफत उपचार करून त्यांना घरात सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी तुमच्या या भावानं उचललेली आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता आहे. आणि तिसरं जे काम आहे माझ्याकडे कामगार खातं आलं, त्यामध्ये घरात काम करणाऱ्या मोलकरीसाठी आपण कायदा केला आहे. आपण माथाडीचा कायदा पवारसाहेबांनी त्या वेळेला केला, हमालांचा सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड त्याचाही कायदा पवारसाहेबांनी त्या काळात केला. आता आमच्या काळात जो कायदा झाला तो बांधकाम कामगारांचा कायदा झाला. बांधकाम कामगार म्हणजे कोण,
पाया काढणारी एखाद्या घराची पाया काढणारी भगिनी, मजूर, गवंडी, प्लंबर, सुतार आणि त्याला आता जोडून 21 या व्यवसायाचा आपण त्याच्यामध्ये आता समावेश केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे, दगड फोडणारा वडर आहे, विटा फोडणारा कुंभार आहे, त्यानंतर इशीचं काम करणार आहे, त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचं काम करणार, असे सगळे मी तुम्हाला कधीतरी मी डॉक्टरांचे पुस्तक देईन. असे जे काम करणारे लोक आहेत 90 दिवसाचं त्यांनी सर्टिफिकेट आणायचं, ग्रामपंचायतीत आणायचं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टचं आणायचं. तो एकदा नोंदणी झाला की त्याच्या जीवनाचं कोट कल्याण झालं. 90 दिवसाचं सर्टिफिकेट. एवढ्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांना आपण काय काय देतो त्याला नोंदणी झाल्याबरोबर आपण त्यांना एक शिफ्टी किट देतो आणि अत्यावश्यक कामाचं किट देतो. 2 ट्रंक आहेत पांढऱ्या तुमच्या इथं आहेत का नाही मला माहिती नाही. त्यानंतर तो लग्न जर करणार असेल ती भगिनी किंवा तो मजूर तर 30,000 रुपये लग्नाला आपण देतो. त्याची पत्नी जर बाळंत होणार असेल नैसर्गिक तर त्याला 15,000 रुपये देतो. शिजरी होणार असेल तर 20,000 रुपये त्याला देतो. जर मुलगा प्राथमिक शाळेत जात असेल तर 2,500, माध्यमिक शाळेत जात असेल वर्षाला 5,000, कॉलेजला जात असेल तर 10,000, तो डिप्लोमाला जात असेल तर 60,000 आणि तो MBA जात असेल तर 1,20,000 रुपये आपण त्याला वर्षाला देतो. त्याशिवाय तो जर नैसर्गिक मृत्यू जर त्याला आला आणि मृत्यू पावला तर 2 लाख आणि तो कामावर असताना मृत्यू झाला तर 5 लाख आणि त्याच्या पत्नीला दोन्हींच्या नैसर्गिक मृत्यू पावलेल्या आणि त्याला अपघाताने मृत्यू झाल्या त्याच्या पत्नीला 2,000 रुपये 5 वर्ष पेन्शन आम्ही देतोय. त्याच्या अंत्यसंस्काराला आपण पैसे देतो. म्हणजे इतकी चांगली योजना आपण केलेली आहे. असे जे लोक असतील मग गवंडी असतील, सेंट्रिकवाले असतील, त्या कारंजामध्ये काम करणारे असतील, इलेक्ट्रिशियन असतील, फॅब्रिकेशनचं काम करणारे असतील, काचेचं काम करणारे असतील, या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये दगड फोडणारा असेल, वीट वटीवर काम करणार असेल, रोजगार हमीवर जाणारा मजूर असेल, या सगळ्याची नोंदणी या ठिकाणी केली जाते. आणि त्यातनं पैसे कुठला आणतो आपण? मी त्या खात्याचा कामगार मंत्री असताना आपण 10 लाख रुपयाच्या वर खाजगी किंवा सरकारी बांधकामांना 1% सेस लावला. मग त्यामध्ये धरणांना लावला, रस्त्यांना लावला, इमारतींना लावला आणि 1% सेस जो बांधकामाला परवानगी देईल त्यानं घ्यायचा आणि त्या कामगार कल्याण मंडळाकडे वर करायचा. त्याचा अध्यक्ष राज्याचा मी आहे कामगार मंत्री म्हणून. आता किती पैसे जमले? मी 5 वर्षापूर्वी मंत्री होतो, त्याच्या आधी मंत्री होतो त्यावेळेला 4,000 कोटी जमले होते. आता 13,000 कोटी रुपये जमलेले आणि त्याला व्याज किती आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्याला नॅशनल बँकेत ठेवायचं म्हणून 3.5% ते 4% त्याला व्याज मिळते. बाकी या ठिकाणी जास्त मिळालं असतं. बँका बुडतात म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही नॅशनल बँकेत ठेवा. आणि महिन्याला आता कोरोना काळात 200 कोटी रुपये जमत होते, आता कोरोना संकटावर 300 कोटी रुपये महिन्याला जमतात. म्हणजे न आटणारा समुद्र झालेला आहे. आणि म्हणून असे लोक शोधून काढले पाहिजे. या ज्या वेळेला आता मी यंत्रमागावर काम करणाऱ्या मजुरांच्यासाठी आता मंडळ काढतोय. म्हणजे सूत जे आहे, सूत आपण सूतगिरणी देतो त्याला 1 किलोला 1 रुपया घ्यायचा आणि तो मंडळाकडे करून असं करण्याची योजना आमची आहे. शेत मजुरांसाठी आता मंडळ करण्याचा माझा विचार आहे. बाजार समिती येलेल्या मालावर किलोला ₹1-2 लावायचं, ते या मंडळाकडे वर करायचं आणि शेत मजुरासाठी कल्याण मंडळ करायचं. आणि काल मी बैठक घेतली, रिक्षा ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर हे 15 लाख या राज्यामध्ये आहेत. त्यांना नवीन वाहन घेतलं की त्यांना रजिस्ट्रेशनसाठी जो ज्यावेळेस जातात त्यावर सेस लावायचा आणि डिझेल आणि पेट्रोल त्याच्यात जो आता व्याट कमी करून ह्या जर मंडळाकडे त्यांनी दिला तर यांचंही कल्याण मंडळ अशा पद्धतीने होईल. कारण आपल्या राज्याची लोकसंख्या ही 11 कोटी आहे. त्यापैकी 5 कोटी कामगार आहेत. फक्त 80 लाख संरक्षित कामगार आहेत संघटित, की ज्याला कायद्यानं पगार मिळतो, बोनस मिळतो, डिव्हिडंड मिळते किंवा त्याला कायद्यानं इंडस्ट्रियल कोर्टात किंवा लेबर कोर्टात जाता येते. परंतु राहिलेल्या या 4 कोटी 20 लाख लोकांना कुठेही जाता येत नाही. उद्यापासून कामावर येऊ नको म्हटलं की तो घरात गेला. आणि अशा लोकांना त्यांच्या कुटुंबाच्या मुलामुळेना जर आपण अशी जर सामाजिक जर सुरक्षा आपण देऊ शकलो, त्यांना जर आपण काय मदत करू शकलो तर हे 4 कोटी लोकांचं जीवन चांगलं होईल, त्यांची मुलं बाळं शिकतील. अशा प्रकारचं काम मला वाटतं आपण करू. हे खातं जर 5 वर्ष राहिलं तर भारतीय जनता पक्ष नादच करायचं काम नाही, पण ते राबवायचं काम आहे आपलं. आपण घराघरात जाऊन या योजना राबवल्या पाहिजेत.
आपण हे शोधून काढले पाहिजे. अधिकारी दाद देणार नाही, अधिकाऱ्यांना अजितदादा सरकार लागतोय ते आम्ही आहे त्याच्यात, तुम्ही काय काळजी करू नका. आणि म्हणून आपण याचं काम असं करूया, जसं विकासाचं काम डॉक्टर लहामटे साहेबांनी घेतलं तसंच आपल्या व्यक्तिगत कामामध्ये सुद्धा आपण सर्वांनी लक्ष घालावं, त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहावं. आणि हा तालुका पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मागे ठामपणानं उभा आहे अशा प्रकारचे आपण एकदा आपण काम करूया एवढी विनंती करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला डॉक्टर लहामटे साहेबांनी दिली. तुमच्या सर्वांचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि येणाऱ्या या दीपावलीच्या निमित्ताने मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा दीपावली सण करुणा नष्ट करणारा ठरो अशी प्रार्थना मी करतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज. भारत माता की भारत माता की. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकूर, राया ठाकूर आज अगस्तीच्या आणि राजा हरिश्चंद्राच्या या पावनभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंवाद मेळावा होतो. आदरणीय लोकनेते, महाराष्ट्राचं भारताचं धुरंधर नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर हा पक्ष घोडदौड करतोय. आणि आज या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब, आदरणीय गायकर साहेब, लहामटे गुरुजी, तिकांडे साहेब, अमितजी भांगरे, संदीपजी वरपे, कपिलजी पवार, सुनीताताई भांगरे, सर्व व्यासपीठावरील तोला मोलाचे मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारी उपस्थित माझी मायबाप जनता, उपस्थित सर्व प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया. खरं तर आठवणीचे दिवस पाहिले तर कालची 21 तारीख बरोबर 2 वर्षापूर्वी ह्या अकोलेकरांनी मुहूर्तमेढ रोवली आणि 2 दिवसांनी 24 ऑक्टोबरला 2 वर्ष होत आहेत परिवर्तनाची नांदी लागली. सगळ्यांना मनापासून 24 ऑक्टोबरच्या परिवर्तन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. 2 वर्षापूर्वी इतिहास घडला, घोडदौड सुरू झाली, सरकार स्थापन झालं. जेव्हा निकाल लागला त्यावेळेला कुणालाच वाटलं नव्हतं की या राष्ट्रवादी काँग्रेसची, शिवसेनेची आणि काँग्रेसची आघाडी होईल आणि महाराष्ट्रामध्ये सरकार येईल. परंतु फक्त हे करू शकलो ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी. पवार साहेबांनी करिश्मा केला आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात, विकासाची घोडदौड सुरू झाली. सगळे मंत्री महोदय कामाला लागले आणि मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की महाराष्ट्रात सर्वात कार्यक्षम मंत्री असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. सर्वच मंत्र्यांनी अगदी सगळे जे आपले राष्ट्रवादीचे आमदार असतील, महाविकास आघाडीचे आमदार असतील त्यांना ताकद दिली. पण खास बाब म्हणून सांगायचं म्हणजे आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब असतील, या सगळ्यांनी या अकोले तालुक्यावरती या तुमच्या फाटक्या नेत्यावरती प्रेम केलं आणि भरभरून निधी दिला. आतापर्यंत 210 कोटींचे जवळजवळ प्रशासकीय मान्यता ह्या अकोले तालुक्यात. 210 कोटी मानतात कशा? मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा 20-20 लाखासाठी लढाई करत होतो. 10 लाख रुपये आले पाहिजे तालुक्यात, 20 लाख रुपये आले पाहिजे, 50 लाख कोटी रुपये म्हणजे माझ्या दृष्टीने खूप झाले. आणि 2 वर्षामध्ये एवढा मोठी निधी येतोय. त्यात आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल त्याला 21 कोटी, मुख्यमंत्री सडक योजना असेल त्याला 9 कोटी, बाकी 354च्या माध्यमातून 4-5 कोटी, 50-54च्या माध्यमातून 5-6 कोटी, परत 25-15 जलसुधांचा डोंगरीचा निधी असेल त्याच्यातून जवळजवळ 15-16 कोटी अशी भरीव निधीची तरतूद आदरणीय मुश्रीफ साहेब. पण साहेब काय 40 वर्षाचं जे राजकारण झालं याच्या आधी खरी तर आपली स्पर्धा आपल्याच विकासाची आहे. 40 वर्ष आपल्या पक्षानं जे काम तालुक्यात केले आता आपल्याला 5 वर्षात त्याच्याशी परत स्पर्धा करायची, कारण तो इतिहास दादांच्या नावावरती लिहिला गेलाय. परंतु ज्यांनी कधी पक्षाच्या माध्यमातून काम केलं तर ते म्हणतं सगळं आमच्यामुळं. पण तुम्ही पाहत असाल मागच्या वेळेला पण तुम्ही भंडारदऱ्याच्या कार्यक्रमासाठी येऊन गेला, आताही तुम्ही आला. रस्त्यांची इतकी वाईट अवस्था, इथं पर्जन्यमान खूप आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आमचं घाटघर ओळखलं जातं. ह्याच तालुक्यामध्ये आई कळसुबाई आहे, हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, भंडारदरा आहे, अगस्त्य ऋषी आहे आणि पदस्पर्श शिवरायांचा झालेला विश्रामगड सुद्धा ह्याच तालुक्यात आहे. म्हणजे नैसर्गिक दृष्ट्याने नटलेला हा तालुका. म्हणजे मी सांगतो भारतामध्ये दुसरं काश्मीर पुढे असेल तर हा माझा अकोले तालुका आहे. आणि याच्या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून साहेब आपण खूप मोठा विकास करू शकतो. आणि म्हणून पर्यटनाचा आत्मा असेल तर रस्ते, मला बाकी माझ्या स्वतःसाठी काही देऊ नका, पण मला रस्त्यांसाठी निधी द्या. माझ्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी निधी द्या. माझ्या गावातील जे काही गाव अंतर्गत रस्ते असतील, शाळा खोल्या असतील, स्मशानभूमी असतील, मंदिरं असतील, यांच्या सगळ्या विकासासाठी तुम्ही निधी द्या. मी स्वतःसाठी मागही काही मागितलं नाही, आजही काही मागणार नाही. साहेब हे जर तुम्ही केलं तर माझी गाव समृद्ध होतील. 40 वर्ष स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष विकासाची वाट पाहणारी ही गाव आहे. 70 वर्ष जर माझ्या मायबाप जनतेला आजही आमची MIDC कुठे तर नारायण गावामध्ये सकाळी पहाटे 4ला उठावं लागतं, 4ला गाडीत बसावं लागतं, 7 वाजता जाऊन आळे फाट्याच्या किंवा तिथं ओतूरच्या बाजाराला तिथं बसावं लागतं. दिवसभर काम कष्ट करावे लागतात. दिवसभर काम कष्ट करायचे, संध्याकाळी 9-10 वाजता परत यायचं. मग तो घरचा स्वयंपाक, मग पोरं जेवणार, परत दुसरा दिवस तसा सुरू होता. अशी आमच्या अकोले तालुक्याची परिस्थिती आहे. म्हणून ह्या अकोले तालुक्याला MIDC झाली पाहिजे, पर्यटन उद्योग झाला पाहिजे. त्या तालुक्याला जे काही पाणी आहे त्याच्या उपसा सिंचन योजना झाल्या पाहिजे. जर ह्या शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी भेटलं, हाताला काम भेटलं तर हे सगळं मिळू शकतं. आणि साहेब आम्ही म्हणणार नाही की आम्हाला नोकऱ्या द्या, पण हे सगळं भेटलं पाहिजे. हे का म्हणतोय कारण मला माहित आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुम्ही हृदयात आहे. तुम्ही जर आमच्या वतीने शब्द टाकला तर हा शब्द नक्की पाळला जाईल. मग अशी आमचं बोलणं चाललं होतं. साहेब म्हटलं तुम्ही आणि पवार साहेब माझ्या लव्हाळीला कधी पाय लावला, तर साहेब म्हणे मी आता सांगतो की आदरणीय निलेश लंकेच्या तालुक्यात कसं त्यांच्या घरी गेलं तसे माझ्याही घरी या. पण साहेबांना मी सांगितलं माझं तसं नाही. जर माझ्याकडे येण्यानं तुम्हाला काही त्रास होणार असेल, तुमच्या वेळेचा अपव्यय होणार असेल तर मला वेळ नाही दिला तरी चालेल. माझ्या जनतेला वेळ द्या, माझ्या महाराष्ट्राला वेळ द्या, कारण तो वेळ महत्वाचा. आज तुम्ही एवढे सगळेजण जमला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा, तरुण आणि सगळे महिलांची उपस्थिती. याच्यातून मी एकच सांगतो, जर कुणी चालत्या गाडीची खिळका हाणण्याचा प्रयत्न केला तर ही जनता त्याला माफ करणार. त्याच्या उपर सांगायचं झालं तर आदरणीय मुश्रीफ साहेब, खिळ काढलेली गाडी कशी चालवायची त्याची मी प्रॅक्टिस करतो. त्यामुळे खिळ जरी काढली तर बिनचाकाची गाडी चालवायची पण आमच्या किंमत ही त्या जनतेच्या भरोशावरती आणि जे राष्ट्रवादी बरोबर नेते आहेत त्यांच्या भरोशावर. महाविकास आघाडीचं सरकार आहे. अकोले तालुक्यामध्ये सर्व पक्ष आपल्या बरोबर आहे. एक गोळामेळानं आपण राजकारण करतोय. हे राजकारणाचा आदर्श खरं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात नंतर स्थापन झाली. पहिली महाविकास आघाडी अकोले तालुक्यात स्थापन झाली. आपण आज जसं विकासाचं काम करतोय, म्हणजे उच्चस्तरीय चॅनलसाठी आपल्याच बांधवांनी मोर्चा काढला, पण तो मोर्चा याच्यासाठी होतं का आमच्याकडे लक्ष वेधलं जावं, त्या उच्चस्तरीय चॅनलचं काम व्हावं. आदरणीय जयवंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लागतोय. पिंपळकण्याच्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागतो, कोतुलच्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागतोय. मुळा कोल्हापूर साहेब तुम्ही रस्ते सांगत होता, हरिश्चंद्रगड पर्यंत सगळे रस्ते आपण दिलेले आहेत. घाटघरचे सगळे जो रिंग रोड आहेत ते संपूर्ण रस्ते
आपण दिलेले आहेत. म्हणजे मुळा खोऱ्यातील बरेचसे रस्ते, प्रवरा खोऱ्यातील बरेचसे रस्ते आणि आढळ्या खोऱ्यातील सुद्धा काही रस्ते आपण दिलेले आहेत. म्हणजे असं जर म्हटलं तर पठारावरचे पण रस्ते आपण दिलेले आहेत. म्हणजे एकाही खोऱ्याकडे दुर्लक्ष नाही. फक्त काय झालंय, हरणाच्या पिंपीमध्ये कस्तुरी पण त्या हरणालाच माहिती. एवढं मोठं काम आलं, प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत पाहिजे की आपल्या पक्षाच्या माध्यमातून गावागावात काय कामं पोहोचले, भागाभागात कामं काय पोहोचले, हे कामं सुरू व्हायचे. त्या मे महिन्यापर्यंत तुम्हाला जाणवणार आहे की भरमोठी कामं आपल्या तालुक्यामध्ये उभी होती. गायकर साहेब, प्रकाशजी, तुम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला रस्ता द्या, तुम्ही आम्हाला कारखाना द्या, आम्ही तुम्हाला रस्ता द्या. या तालुक्यातील ज्या शिखर संस्था आहेत त्या लोकांसाठी चालवायच्या, ज्या सहकारी संस्था त्या लोकांसाठी चालवायच्या, त्या संस्थांचं शुद्धीकरण करायचं आणि लोकांना जसा कारभार पाहिजे तसा आपल्याला कारभार करायचा. आणि भविष्याच्या काळात गायकर साहेब, तुमचं जे सहकार क्षेत्रातलं काम आहे, तुमच्या सहकार्यांचं जे काम आहे, अशोकरावजी तुमचा जो अनुभव आहे, तर आपल्याला त्या लोकांच्या हितासाठी हे सगळं झालं पाहिजे. कारखाना उर्जित अवस्थेत आला पाहिजे, दूध संघ उर्जित अवस्थेत आला पाहिजे. कॉलेजचा जो आहे, कॉलेजची घटना बदलावं लागणार. कॉलेज, अकोल्याचं कॉलेज म्हणजे यांचा तिथं राजकीय अड्डा झालाय, धंदा बनलाय. तिथं त्यांनी घटना बनवली आहे. कॉलेज चालत नाही, यांच्यासाठी पैसे कमाईचा धंदा. 40 लाख रुपये एका शिक्षकाचे जर लावायचं म्हटलं तर एवढी मोठी रक्कम घेत आहे. त्या तालुक्यात जे चाललंय, जनतेनं 2019ला दाखवून दिली आणि हा इतिहास असाच पुढे घडत राहणार. त्यामुळं मी विरोधकांना विनंती व सूचना करतो की आता तुमचा भाषाभोषा तुम्ही आवडायला सुरुवात करा. विकासाचं राजकारण करा. परिवर्तन झालंय, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि कुणी ठरवलं तरी विकास थांबणार नाही. मी सांगतो, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने मी जेव्हा भेटायला जातो तर अकोल्यामध्ये काय झालं, लोक काय म्हणताय, विकास आपला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतोय का? लोक म्हणतात का डॉक्टरांनी हे काम आणले, लोक म्हणतात की हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम आले, लोक म्हणतायत का महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामं आले. बाकीच्या लोकांचं कसं चाललंय हे सगळं विचारण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब करतात. आणि अजितदादांबद्दल सांगायचं काय, पहाटे 7ला काम सुरू होतं, रात्री 10-11 वाजेपर्यंत काम चालतं. मगाशी नायकवाडी सर म्हटले की त्या अकोल्याला 12 कोटी 12 लक्ष रुपयाचा निधी दिला. तेवढ्यावरच आपण नाही थांबलो तर परत 5-6 कोटीचा बस स्थानकासाठी सुद्धा आपण निधी आणणार. बाकी शहराचं हे झालं, बाकीच्या सर्व भागांमध्ये निधी येणार आहे. फक्त ह्या वेळेला साहेब तुमच्या माध्यमातून 5-6 ॲम्ब्युलन्स या तालुक्याला भेटल्या, माझ्या माध्यमातून 5-6 ॲम्ब्युलन्स भेटल्या. नाहीतर एवढ्या ॲम्ब्युलन्स तालुक्यात होत्या कसं होतं, 11-12 ॲम्ब्युलन्स आहे. ते सगळ्या दृष्टीने हा तालुका परिपूर्ण होतोय. पण त्यासाठी साहेब असंच प्रेम ह्या तालुक्यावरती असू द्या. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, मनापासून या तमाम जनतेच्या वतीनं तुमचा आभार मानतो. असाच वेळ भविष्य काळातही द्या आणि तुमच्या कागल मतदारसंघासारखाच माझ्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे मार्गदर्शक, ज्यांनी सकाळपासून बारीपासून ते अकोले बाजार तळापर्यंत अनेक कामांचा शुभारंभ केला, ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, ज्यांच्या अथक प्रयत्नानं अनेक कामांचा निधी आणून या तालुक्यामध्ये अनेक कामं सुरू केली. ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांटे साहेब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोकराव ठाकरे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आमच्या आमदारांचे पिता श्री
आमचे सहकारी लांबे गुरुजी, आपल्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदीपजी वरपे, युवकचे अध्यक्ष कपिल पवार, आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रमेश भांगरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री तिकांडे साहेब, महिला राष्ट्रवादी अध्यक्ष शंकरताई, युवकचे राष्ट्राध्यक्ष श्री मालुंजकर, मार्केट कमिटीचे सभापती पर्वतराव नायकवाडी, कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक प्रकाश मालुंजकर आणि कारखान्याचे सर्व संचालक, तालुक्यातील सर्व आमचे नायकवाडी सर, जिल्हा उपाध्यक्ष खंडगे सर, संदीप शेरकर, संदीप नायकवाडी, प्रकाश यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. ते आमच्या नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नायकवाडी, जिल्हा परिषदच्या सदस्या सुनीताताई भांगरे, सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व विभागातून आलेले प्रमुख कार्यकर्ते, सर्व भगिनी बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे अकोले तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत आनंद असा हा दिवस आहे. प्रथमतः जिल्ह्याचे पालकमंत्री अकोले तालुक्यामध्ये त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत आहे आणि म्हणून तालुक्यातील आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व बंधूंमध्ये आम्ही प्रवेश केला पाहिलं. मुश्रीफ साहेब खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. एक कर्तबगार नेतृत्व ज्यांनी आपल्या नेतृत्वानं पूर्ण कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीवर केला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादांचे एक विश्वासू सहकारी म्हणून खरं म्हणजे मुश्रीफ साहेबांची ख्याती आहे. कागल तालुक्यामध्ये त्यांचा कारखाना अतिशय सुंदर कारखाना चालू आणि म्हणून त्या जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलं आणि म्हणून खास जिल्ह्याच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली. खूप कामसू असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला आनंद आहे सकाळपासून आमदारांच्या प्रयत्नाने आणि आपल्या मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नातून जवळजवळ 12-12.5 कोटीच्या कामांचा शुभारंभ आज आपण अकोले शहरामध्ये केला. खरं म्हणजे आपलं अभिनंदन केलं पाहिजे साहेब. आमदारकीची निवडणूक फार चांगल्या मताधिक्याने आपण जिंकली आणि आज सर्व निवडणुका आपल्या पुढे तालुक्यामध्ये होऊन घातलेल्या आहेत. आपली नगरपंचायतची निवडणूक आहे, आमच्या मार्केट कमिटीची निवडणूक पुढच्या 1-2 महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे, जिल्हा परिषदा येतील आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या आमदार साहेबांना कामाच्या स्वरूपामध्ये ताकद देण्याची गरज आहे. बाकीच्या अनेक तालुके मातबर मंडळी त्या तालुक्यामध्ये आहेत, परंतु अकोला तालुका हा आदिवासी डोंगराळ अत्यंत अडचणीचा हा तालुका आहे. गेली 5-7 वर्षापूर्वी आता तुमचं 2 वर्ष आघाडी सरकार येण्याच्या अगोदर खूप मोठा बॅकलॉग ह्या तालुक्यामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये आहे. आमदार साहेबांनी मी आणि जलपूजनाच्या निमित्तानं सगळ्या आदिवासी पट्ट्यामध्ये गेलो. इतकी वाईट अवस्था रस्त्यांची आहे आणि म्हणून काही खास बाब म्हणून साहेब आपण ह्या तालुक्याला विशेष निधी DPTC मधून आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला देण्याची विनंती करतो. प्रामुख्यानं एकच अडचण, फार काही तुमच्याकडं माझ्यासारख्यानं मागणी करू नये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी या तालुक्यामध्ये पूर्वी सुद्धा तुम्ही भरपूर काय केले, परंतु अजूनही अनेक कामांचं अडचणी आहेत त्या तुम्ही आपण सोडव्या. माझी फक्त एकच विनंती करणार आहे की हा जो काही आमच्या तालुक्यातलं वैभव जे आहे आगची सहकारी साखर कारखाना, त्या कारखान्याचा जो रोड आहे हा रोड त्या जवळजवळ पूर्णपणे ओढ्याचा नालाच आहे आणि तो सातत्यानं त्या ओढ्याचं पाणी त्या रस्त्यातून सातत्यानं वाहत आहे आणि म्हणून त्या रोडवर
आमच्या नगरपंचायतचे जवळजवळ 6 वॉर्ड येतात आणि म्हणून त्या वॉर्डमध्ये सुद्धा आमचे नगरसेवक जी आता पुढे निवडणूक आमची होऊ घातलेली आहे त्या नगरसेवकांचे सुद्धा वॉर्ड त्या आमच्या रस्त्यावर येत असेल आणि पूर्णपणे तो नाला आहे. पूर्ण पाणी त्या 4 महिने त्या रस्त्यातून वाहते. उसाची रहदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते आणि म्हणून एक खास बाब म्हणून आपल्या निधीतून त्या कारखाना रोडला एक कॉन्क्रिटीकरणाची मजबूतीकरणाची आपण त्याच्यामध्ये तरतूद आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण करावी. आणि आपलं लक्ष आपण काही नवीन पालकमंत्री नाही या राज्याचं अनेक वर्ष आपण काम केलेलं आहे आणि म्हणून ह्या तालुक्याकडं विशेष लक्ष आपण ठेवावं. एक गरीब आमदार त्याला भक्कमपणे साथ देऊन या तालुक्याची राहिलेली कामं आपण करावी एवढीच फक्त या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.